रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेकचा प्रतिनिधी श्री विजय गाडवे, मोरे एजन्सी मोरगाव. आज आपण मोरगाव येथे असे एक प्रगतशील बागायतदारांना भेटणार आहोत. त्यांचा हा ऊस जो दिसतोय तो फक्त 9 महिन्याचा आहे आणि 9 महिन्यात त्यांनी काय ऊसात बदल केला आणि आपल्या रामा ॲग्रोटेकच्या प्रोडक्टचा वापर करून कसा बदल केला ते त्यांनाच विचारू. चला तर मग आपण त्यांची ओळख करून घेऊ. प्रथम माझं नाव सोमनाथ बबन बोंडवे, मी राहणार बोंडीवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे. हा किती एकराचा प्लॉट आहे? तो कमीत कमी 1.25 एकराचा प्लॉट आहे. 1.25 एकरचा प्लॉट आहे. आपण याला रामा ॲग्रोटेकची सुरुवात आपण कुठून केली? एक चौथ्या महिन्यापासून चालू केले. हो, 4थ्या महिन्यापासून चालू केली आपण सुरुवात. 4थ्या महिन्यापासून याला सुरुवात केली आपण. सुरुवातीला दिलं समृद्धी आणि ज्ञानशक्ती. हो, त्याचा कसा रिझल्ट वाटला? त्याचा जे रिझल्ट 1 नंबर वाटला आपल्याला, म्हणजे 1 नंबर रिझल्ट आहे त्याच्यामध्ये काहीच. सुरुवातीपासूनच? हो, सुरुवातीपासून चांगलं आहे. आणि तर ही जी शेतीत ते जरी हे बघत असले तरी खरी शेती हे त्यांच्या धर्मपत्नी बघतात. तुमचं नाव सांगा. शिवमाला सोमनाथ भोंडवे. तर तुम्ही ह्या ऊसातच पूर्ण नियोजन करता, औषध सोडणं, भिजवणं किंवा हे तुम्हाला कसं वाटतं हे प्रोडक्ट वापरून? छान वाटतं. हे प्रोडक्ट आहे, व्यवस्थित आहे, म्हणजे चांगलं त्याचं रिझल्ट कसे? खूप छान आहे. तुम्ही मिरचीला पण वापरलं होतं? मिरचीला पण वापरलं, मिरचीचा पण रिझल्ट खूप छान आहे त्याचा. म्हणजे आजूबाजूच्या लोकांची मिरची आणि तुमच्या मिरचीत कसा बदल? हो, खूपच बदल. आजूबाजूच्या मिरच्या गेल्या होत्या हा आणि आमची मिरची राहिली होती. हा मिरचीला 1च नंबर रिझल्ट आला. म्हणजे रिझल्ट म्हणजे नक्की काय ते सांगा, नाही तर लोक काय म्हणतात नुसतं रिझल्ट पण रिझल्ट काय? विषय कसा आहे, मिरचीचा आहे ना, आपल्याला म्हणजे खूप प्रमाणात त्याचा मिरची हिरवी करायची. बाजारात बी 1 नंबर मिरची जायची. आणि सहसा मिरची रोग कोटला पडतो तो कोकड्या बोकड्या. बोकड्या त्या रोग अजिबातच नव्हता आणि एकदम हिरवीगार मिरची राहिली. चल तर 1 नंबर मिरची गेली आपली. तर आपण आता ह्या ऊसाबद्दल बोलू. हा जो ऊस एवढा मोठा दिसतोय, हा किती दिवसाचा ऊस आहे? आता हो 9 महिन्याचा झालाय. नक्की? हो, नक्की 9 महिन्याचा झालाय. नक्की सांगा ना. तर काय लोक काय म्हणतात, आम्हाला कमेंट येतात आमच्या व्हिडिओला रामा ॲग्रोटेकचे की हे लोक काहीतरी सांगतात, शेतकऱ्यांना बोलायला लावतात. सांगायचे काय करायची कारण अख्ख्या महाराष्ट्रातून हे लोक व्हिडिओ बघतात. व्हिडिओ बघून लोकांनी त्यांची शेती सुधारवली. पण लोक काय म्हणतात, हे फक्त व्हिडिओ तयार करतात, लोकांना बोलायला होतात की असं आमच्यासारखं बोला, कंपनी सारखं बोला, तुम्ही हे प्रोडक्ट. तसं काय आहे का? वापरलेले आपण स्वतः सांगतोय तुम्हाला. हे काय आपल्याला व्हिडिओ बनवायचा नाही किंवा काही नाही. हे आपल्याला फक्त कसं आहे, आपल्याला किती फरक पडतोय आणि आपल्याला किती उत्पन्न वाढतंय. बरोबर आहे. बघायचे. आणि तुम्ही आता येताना आपलं बोलणं झालं की त्या ऊसाला सोडलं नाही, त्यातून यात कसा बदल वाटतोय? लय बदल आहे. म्हणजे त्या ऊसाला काय सोडलं नाही, त्याच्यात काही सोडलं नव्हतं. त्याचा 35 टन बी नाही. आणि हा आता बघा, तुम्ही ह्या ऊसाला सगळं नियोजन करता. तुम्ही औषधं सोडताना तुम्हाला कसं वाटतं? समजा जर पिशव्याच असते ह्या रासायनिक खताच्या, तर केलं असतं तुम्ही? नाही, त्याच्यापेक्षा हे छान आहे. सोडायला पण व्यवस्थित आणि सगळं ते रासायनिक खतापेक्षा ही व्यवस्थितच आहे. हो, तर जमिनीची पण सुपीकता खूप छान राहते. म्हणजे भुसभुशीत राहते जमीन, मऊ राहते आणि सोडायला पण एकदम सोपं आहे. हो, सोडायला पण सोपं. तर आपण किती डोस केले तुम्ही याचे? ह्याचे जवळजवळ 4 डोस झाले. 4 डोस झाले. एका डोसला किती खर्च येतोय? एका डोसला साधारण 1500च्या आसपास जाते. आणि पिशवी कितीला आहे किंवा काय दुसऱ्या पिशवी जर विचार चालू घडीला जर बोललं तर जवळजवळ 2000च्या आसपास पिशवी. हो, आणि ती एक पिशवी एकराला पुरेल का? 1.25 एकराला नाही. आपलं 5 लिटरचं कॅन पुरतंय का? 5 लिटर 200 लिटर पाण्यात एक डोस होते पूर्ण. आणि त्याचा रिझल्ट बी येतोय. हे बघा, आता किती कांडे ऊस आहे? आता 14-15 कांडे. 14-15 कांडे म्हणजे 9 महिन्यात. आणि हे बेन लागण आहे. हो, कांडे लागायला किती दिवस लागतात ऊसाला बेन लावल्यावर? बेन लावले आहे ना 2-3 महिन्यातच कांडीला सुरुवात झाली लगेच. 3रा महिना. हो, तिसरा महिना ते 9वा महिना. किती दिवस झाले? 6 महिने. 6 महिन्यात किती कांडे वाढले? 6 महिन्यात जवळजवळ 14 कांडे वाढले. 14 कांडे वाढले. अजून तुमच्याने किती कांडे वाढतील? अजून कमीत कमी ना 22 कांडे वाढायला पाहिजेत. म्हणजे टोटल 22 व्हायला पाहिजे. टोटल 22 व्हायला. 8-10 कांडे वाढतील 2 महिन्यात. हो, 2 महिन्यात. म्हणजे महिन्याला 4 कांडे. 4 कांडे वाढतात. आता ऊस स्पेशल हे रामा ॲग्रोटेकचं एक ऊसासाठी खास स्पेशल आहे. ह्याचा रिझल्ट तुम्हाला कसा वाटला? 1च नंबर रिझल्ट आहे. ही किती आपण 2 वेळा सोडले? म्हणजे आपण ज्यावेळेस तुम्ही म्हणला होता की ताई आपण कांडेच मोजू किंवा कांडेचं हे काढून ठेवू, बघू किती वाढतात, तर आपण इथपर्यंत 5 काढलं होतं बघा. आणि त्याच्यानंतर आपले 5 ते 6 कांडे महिन्यात वाढलेले आहेत. महिन्याला 4 कांडे वाढतात. 4 कांडे तर 100% वाढतात. 100% वाढतात. म्हणजे डोस दिला कांडे वाढलेच म्हणायचं. आणि हो का, प्रत्येक ऊसाचं काय असतं, जर फुटवे चांगले तर ऊसाचं टनेज चांगलं. बरोबर. तुम्ही त्या ऊस गेला ते म्हणलात की पातळ होता, त्यात टनेज भरलंच नाही फुटून. ह्यात किती कसे फुटवे कसे?
ह्याच्यातले फुटवे बऱ्यापैकी चांगले आहे. फक्त कसं झालं आधी जर आपण जर थोडस आम्ही एक महिना आधी जर याला फुटवा वापरला असता आपण औषध वापरलं असतं तर अजून फुटवा जास्त झाला झाला असता. म्हणजे ऑलरेडी आपण तिसऱ्या महिन्यापासून चालू केले. मग सुरुवात हा, झाली. तर पण याच्यात एवढा रिझल्ट भेटलं. आणि काय होतंय माहिती का नवीन नवीन फुटवे पण आपले ह्याचे सोडल्यानंतर चालू झाले. हो का, हे बघा हा नवीन फुटवा आहे. हो नवीन फुटवा हा काय म्हणतात त्याला जेटाकॉमचा नंतर वॉटर सूट. ते कसे आलेत जे थोडेफार जे आलेत बाहेरून ते कसे आहेत म्हणजे त्याची जाडी भरपूर आहे. आणि महत्वाचा विषय ह्याच्यात आहे ना, आता हे जर आपण तोडले ना एका हातामध्ये ऊस उचलतच नाही, उचलत नाही. हा म्हणजे ऊसाला वजन यायला लागले. वजन यायला लागले तरी आता भरपूर वाढते. हा तरी आताशी 9वाच महिना आहे हा. 9 महिन्यात. आणि ही एवढीच 2 बेट असतात का सगळी सगळीत? नाही सगळा ऊसाचा प्लॉट इकडचे बेट दाखवा बघा. म्हणजे पूर्ण आपला सगळा प्लॉटच आहे. कांडीचं अंतर असं असं ईद बघा. बघा हे ऊसाचे बघा ईद हे आहे शेजारचं. जाडी जाडी बी भरपूर पण खूप आहे अशी जाडी. तुम्हाला म्हणजे काय वाटतंय ऊस बघून आता म्हणजे तुम्ही अगोदरपासून ऊस शेती अगोदर करताय की मी रासायनिक 90% जवळजवळ मला फरक आहेच म्हणजे जाणवलाच. म्हणजे दरवर्षी तुम्ही करताय त्याच्यात बदल दिसतोय. बदल झालेला बराचसा आहे. बरचसा बदल आहे. म्हणजे ह्यावेळेस तुमची मेहनत वाचली आणि पैसे पण वाचले. हो, पैसे बी वाचले. पण आणि रिझल्ट पण चांगला. एकच नंबर म्हणजे रिझल्ट चांगला आहे ह्याचा. महत्वाचा विषय हा पैसे आहे. खूपच वाचले आमचे. हा ना. रासायनिक पेक्षा ह्याचा एकच नंबर रिझल्ट आहे. मग आता तुम्ही पुढच्या शेतकऱ्यांना सांगणार काय की बाबा कसं? सांगणार. मार्गदर्शन नक्कीच करणार आपण. शेतकरी मित्रांनो बघा हे 2च बेट आहेत. म्हणजे एका ऊसाला एक 8-10 फुटवे आहेत, दुसऱ्या ऊसाला 8-10 फुटवे आहेत. तर हे 2 मुळीचं वजन कमीत कमी 15 ते 20 किलो भरायलाच पाहिजे. ही कमाल आहे फक्त रामा ॲग्रोटेकच्या ऊस स्पेशलची. आणि शेतकऱ्यांनी फक्त एकदा वापरून बघावं, तो शेतकरी परत पिशवीच्या आणि बाकीच्या खताच्या नादालाच लागत नाही. तर शेतकरी मित्रांनो मोरगाव परिसरात आपलं मोरे एजन्सी नावाने आउटलेट आहे कंपनीचं. आपल्या शेतात पण असा बदल पाहिजे असेल, कारण बरेच शेतकरी म्हणतात की ऊस करतोय पण ऊसात पाहिजे असं उत्पन्न मिळत नाही, पाहिजे असं ऊस येत नाही. तर हा ऊस बघा कधी पण रोडच्या कडेलाच आहे. सागर हॉटेल चतुर्थी हॉटेलच्या समोर बाबासाहेब बोंडवे यांची शेती आहे. इथं कधीही बघायचं असेल तर येऊ शकता. दाखवता लोकांना? हो दाखवणार, 100% दाखवणार. तरी असा हा बोंडवे यांचा ऊस आहे. तर शेतकरी मित्रांनो ह्या ऊसाचा आपण एक हार्वेस्टिंगच्या वेळेस अजून एक व्हिडिओ काढू की शेतकऱ्यांना पाहिजे की खरंच उत्पादन मिळतंय का. आणि जर कोणाला आपल्या शेतात पण असा बदल घडवायचा असेल तर त्यांनी एकदा रामा ॲग्रोटेकच्या मोरे एजन्सी मोरगाव इथं जरूर संपर्क साधावा. मी आपल्याला बांधावरती येऊन मार्गदर्शन करेल. धन्यवाद.